नमस्कार मित्रांनो जवळ गेल्या 325 वर्षापूर्वी थडग्यात गाडला गेलेला तो औरंगजेब अचानक जिवंत काय होतो आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगल पेटवून सुद्धा रिकामा होतो। प्रतापगडाच्या पायथ्याशी कबरीमध्ये दफन करण्यात आलेला तो अफजल खान अधूनमधून जिवंत होतो आणि मुस्लिम धर्मांधांना बळ देतो, तसेच हिंदूंचं रक्त सुद्धा सळसळून जातो। म्हणजे या घटनांच्या पाठीमागे जसा स्पष्ट आणि स्वच्छ हेतू असतो, त्या घटना अशा अचानकपणे स्वर्गातून जमिनीवर पडत नाहीत, तर त्या घटना घडवल्या जातात आणि त्या घडवण्याच्या पाठीमागे एक स्पष्ट आणि स्वच्छ असा हेतू असतो। अगदी तसाच स्पष्ट आणि स्वच्छ हेतू हा गेली 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्याचा जो अविरत प्रयत्न चालू होता, त्याला आता महाराष्ट्रात कुठेतरी यश येताना दिसून येत आहे। या गोष्टीच्या पाठीमागे सुद्धा ही घटना अचानक नाही घडत आहे। ही घटना घडण्याच्या पाठीमागे सुद्धा कैक शतकांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाच्या पाठीमागे एक स्पष्ट आणि स्वच्छ असा हेतू आहे। मित्रांनो, मग प्रश्न असा पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व का बहाल करायचं आहे, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन का बसवायचं आहे आणि या पाठीमागे कोणती अशी शक्ती आहे की ती गेल्या 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन बसवण्याचा प्रयत्न करते आहे। आणि तिसरा प्रश्न असा आहे की या प्रयत्नांना नेमकं आत्ताच यश येताना कसं काय दिसू लागलेलं आहे। या प्रश्नांचं सखोल आणि अगदी सविस्तर असं विवेचन आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांना गेल्या 350 वर्षापासून देवत्व बहाल करायचं आहे आणि त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन बसवायचं आहे। त्यांना एक नवीन हिंदू देवतेच्या स्वरूपामध्ये त्यांना स्थापित करायचं आहे। असा जो प्रयत्न चालू आहे, या पाठीमागे एक स्वच्छ आणि स्पष्ट असा हेतू आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवत्व बहाल केलं म्हणजे काय होणार आहे, तर यासाठी आपल्याला आता अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा विचार करावा लागेल। मित्रांनो, अशी एक शक्ती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे की ती शक्ती बहुजनांचे जे प्रेरणा स्रोत आहेत, जे शक्तिस्थळ आहेत, त्या शक्तिस्थळांना ती एकतर देवत्व बहाल करते आणि ज्यांना देवत्व बहाल करता येणं शक्य नाही त्यांना धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही आणि त्यांचं चारित्र्य कलंकित करून त्यांना कलंकित करण्यासाठी ही शक्ती सातत्यानं शतकानुशतके असा प्रयत्न करत आलेली आहे। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात सुद्धा ब्राह्मणत्व शोधण्याचा प्रयत्न केला जातो, असं तुम्हाला कधी कधी अधनमधनं कानावर पडत असेल। असा प्रयत्न का होतो? महात्मा फुले यांचा प्रयत्न करून सुद्धा देव बनवता येत नाही, तेव्हा त्यांना भिडेसारखा एक व्यक्ती तो देशद्रोही म्हणून महात्मा फुलेंचं वर्णन करतो। आणि हे बघा की छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा आता त्याच धर्तीवर की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिजे तेवढा कलंकित करता येत नाही, त्यांचं चारित्र्य हनन करता येत नाही, त्यावेळी त्यांना देवत्व बहाल करून त्यांना बंदिस्त करण्याचा हा डाव तर नाही ना। छत्रपती संभाजी महाराजांना एकीकडे धर्मवीर म्हणणारी ही शक्ती आहे। बघा, ती छत्रपती संभाजी राजांना देवत्व बहाल करू शकत नाहीत, त्यांना धर्मवीर करायचंय, धर्मासाठी बलिदान दिलंय असं म्हणायचंय, सांगायचंय। पण
धर्मवीर म्हणत असताना सुद्धा त्या शक्तीचं चारित्र्य हनन, ते म्हणजे मदिराक्षी, राज्य बुडवणारा, क्रूर, म्हणजे रागीट असा तो संभाजी राजा म्हणून सांगणारी सुद्धा हीच शक्ती आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल केल्यामुळं असं काय घडणार आहे, किंवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यामध्ये ब्राह्मणत्व शोधल्याचं काय परिणाम होणार आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस बहुजनांच्या हातामधले जी शक्तीस्थळ आहेत, प्रेरणा स्रोत आहेत त्यांचे, ते जर त्यांच्याकडे जर राहिले नाही तर ते दुर्बल होणार आहे. आणि ते जर दुर्बल झाले तर दुर्बल व्यक्ती हा कधीही नेतृत्व करण्याच्या लायक नसतो, तो गुलाम होत असतो. म्हणून गुलामांची जेवढी काही या बहुजनांची गुलामी लोटायचंय त्यांना, तर त्यांच्याकडची शक्तीस्थळं, त्यांची प्रेरणास्थानं ही कुठेतरी ओढून घ्यायची आहेत त्यांच्या हातून. आणि ती ओढून घेता येत नाहीत तर त्यांना मंदिरात नेऊन देवत्व बहाल करण्याला या बहुजनांचा विरोध होणार नाही, ते विरोध करू शकत नाहीत. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देव जर बनवला जात असेल तर आम्हाला त्यातनं विरोध करण्याचं धाडस आमच्यामध्ये राहत नाही, कारण आम्ही यामुळे देव, धर्म, संस्कृती आणि देशद्रोही सुद्धा ठरवल्या जाऊ शकतो, हा धोका असतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा मंदिरात नेऊन बसवलं की मग छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्ती राहत नाहीत. मग त्यांचे जे काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी काही स्वराज्य स्थापन केलं, त्यांनी जी काही बहुजनांसाठी एक व्यवस्था, जे सुराज्य निर्माण केलं, त्याला एक देवत्वाचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ते तुम्हा आमच्या कक्षेतलं नाही असं आपल्याला सांगितलं जाणार आहे. कारण हे कार्य हे फार अचाट असा पराक्रम करायला देवत्व लागतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कधी विष्णूचं स्वरूप, कधी त्या देवाचं स्वरूप हे देण्याचा प्रयत्न अहोरात्र एक शक्ती गेली 350 वर्षापासून करते आहे. त्यांना आता कुठेतरी बळ मिळताना दिसतंय, नव्हे ती यशस्वी होताना सुद्धा दिसते आहे. कारण काल परवाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं लोकार्पण करताना आपल्याला माध्यमावर झळकलेले पाहायला मिळालेले आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा मनुष्यत्वाच्या प्रयत्नाचा जो होता, जो बहुजन जो ठामपणे छाती काढून चालतो, जो नेतृत्व करतो, त्याच्या अंगी जे धाडस आहे, धैर्य आहे, त्याचा जो आत्मविश्वास आहे, तो जर हिरावून घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करणं ही काळाची गरज आहे. मग इतकी वर्षापासून हा प्रयत्न का केला जात असेल हे आता आपल्याला लक्षात नक्की यायला लागेल मित्रांनो. आणि या प्रयत्नांना आत्ताच बळ का आलं, यश का मिळू लागलं, तर याचं कारण आहे मित्रांनो. एक बघा, कोणताही राजा ज्यावेळी सिंहासनावर बसतो किंवा कोणताही राज्यकर्ता हा सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होतो, सत्तेच्या सिंहासनावर जाऊन बसतो, त्यावेळी तो ज्या वर्गातून येतो ना, त्या वर्गातून येतो, ती त्याची जी भूमिका असते ती फार महत्त्वाची असते. आणि तो त्या वर्गाचा प्रभाव हा त्या राज्यकर्त्याच्या आणि राजाच्या निर्णयावर दिसून येतो. जरा एक कल्पना करा, म्हणजे जर एखादा राजा किंवा राज्यकर्ता हा शेतकरी कुटुंबामधनं सत्तेच्या सिंहासनावर जाऊन बसला, आता जर तो सत्तेच्या सिंहासनावर जाऊन शेतकरी बसला तर त्याला झोपेतही त्याच्या डोळ्यासमोर काय दिसेल हो? त्याला त्याची बैलजोडी दिसेल, त्याचं शेत दिसेल, त्याला त्याचा मळा दिसेल, कोणतं पेरायचं आहे, नांगरट दिसेल, पाळी दिसेल, काढणी दिसेल, मळणी दिसेल. म्हणजे त्याला त्याच्या डोळ्यासमोर शेतीविषयक प्रश्न आणि शेतकरी कसा जगतो, म्हणजे त्याचं जीवन कसं सह्य करता येईल हेच त्याच्या डोळ्यासमोर. म्हणजे अग्रक्रम त्याचा कोणत्या गोष्टीला असेल तर तो शेतीला असेल, कारण तो त्या वर्गातनं आलेला असतो आणि त्या वर्गामधनं आल्यामुळं त्याच्या डोळ्यासमोर केवळ एकमेव तो शेती आणि शेतीविषयक प्रश्न सुटले म्हणजे देशाचे प्रश्न सुटणार असं त्याचं पक्क गणित असतं. बरं, जर समजा एखादा कष्टकरी कामगार, रोजंदारीवर काम करणारा एखादा व्यक्ती सत्तेच्या सिंहासनावर जाऊन बसला
तर त्याच्या डोळ्यासमोर काय येणार आहे हो? त्याच्या डोळ्यासमोर येणार आहे त्याच्या कामाच्या वेळा, त्याचं कामाचा मिळालेला मोबदला, त्याला करावं लागणारं कष्ट, त्या कष्टाचं मूल्य किती महत्त्वपूर्ण आहे आणि या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा फुलवायचा, त्यांना कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं. आणि जर खरंच देशातला कष्टकरी कामगार जर हा आनंदी झाला, त्याचं जीवन सुसह्य झालं, तर देश विकास पावेल अशी त्या राज्यकर्त्याची भूमिका असू शकते नव्हे, असतेच. कारण तो ज्या वर्गातून येतो त्या वर्गाचा प्रभाव त्याच्या निर्णयावर असतो. बरं, एखादा जर व्यापारी जर सत्तेवर आला तर तो व्यापारी, त्याला शेतीचं काय करायचंय? तो शेतीविषयक जिथे तोटाच आहे ते त्या फंदात तो पडेलच कशाला? बरं, त्याला कष्टकरी जो कामगार आहे त्या गुलामाचं त्याला काय देणं घेणं? तो एक फक्त ते आपल्याला पैसा मिळवून देणारं एक साधन म्हणूनच त्याच्याकडे बघणार आहे. कारण त्याच्या जर व्यापारी राज्यकर्ता झाला तर त्याला फक्त नफा तोट्याचं गणित त्याच्या रात्रंदिवस डोळ्यासमोर असेल. त्याला ही समाजसेवा, देशसेवा, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर कधीही येणार नाहीत. आणि जर समजा एखादा पुरोहित, एखादा पूजापाठी करणारा जर राज्यकर्ता बनला, तर त्या सत्तेच्या सिंहासनावर गेला, तो राजा बनला, तर त्याच्या डोळ्यासमोर काय येणार आहे? त्याच्या डोळ्यासमोर येईल ना, नवीन मंदिरं कशी बांधायची, नवीन पुरोहितांचं पोटा पाण्याचा व्यवसाय कसा, त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल, धर्म, ज्या गोष्टी धर्म, संस्कृती, देव या गोष्टींना बळ कसं मिळेल, म्हणजे धर्माचं रक्षण झालं तर देशाचं रक्षण होईल. आणि मग म्हणून सगळे काही नवीन मंदिरं, नवीन देव हे जर तयार केले तरच इथे या राज्यामध्ये, देशामध्ये पुरोहितशाही जिंकणेल, त्याला बळ मिळेल. आणि पुरोहितशाहीच खरोखर देशावर, राज्यावर सत्ता करण्यास त्यांचाच अधिकार आहे. ह्या कष्टकरी, शेतकरी यांचा या राज्याच्या सिंहासनावर काडीचाही अधिकार नसतो. कारण जर त्यांना अधिकारच नसेल तर मग बघा, मग जर छत्रपती शिवाजी महाराजांना जे मंदिरात नेऊन बसवलंय आणि आता मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे, आता बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज हे देव झाले एकदा, की त्या देवाची, एक देव असेल तर त्याची एक उपासना पद्धती असते. मग ती उपासना पद्धती ठरवण्याचा अधिकार जे छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे जे देवता म्हणून आता यापुढे आपल्याला सांगितले जातील, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची उपासना पद्धती, पूजापाठ पद्धती, त्यांचा अभिषेक करावा, सत्यनारायण घालावा का त्यांची ध्यान करावं, त्यांचे पूजापाठ करून त्यांना नेमकं कशा पद्धतीने त्यांची आळवणी करावी हे ठरवण्याचा अधिकार हा आता बहुजनांकडे नसणार. कारण छत्रपती शिवरायांची जी उपासना पद्धती आहे आता ती ठरवण्याचा अधिकार कोणाकडे असेल, तर तो या पुरोहित वर्गाकडे असेल. साहजिक आहे. म्हणून या पुरोहितशाहीला जे बळ मिळालं आणि पुरोहित राज्यकर्ता झाला आणि एक शेतकरी आणि एक कामगार त्याचा सेवक म्हणून राबू लागला, तर आता तरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं आणि बहुजनांचं जे काही प्रेरणा स्रोत आहेत, जे शक्तीस्थळ आहेत, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन बसवण्याचं षडयंत्र आम्हा बहुजनांच्या आता तरी लक्षात येईल का? जर खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना दैवतीकरण करायचं आहे तर त्यांचे 350 किल्ले आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त आहेत, कुणी संख्या सांगता येत नाही, एवढे आहेत. मग तेवढी मंदिरं त्यांची नाहीत का? त्या मंदिराचं रक्षण, संरक्षण किंवा जतन आपण करत नाही आहोत, तर नवीन मंदिरं बांधून त्या ठिकाणी पूजा अर्चा करून पुरोहितशाहीला जिवंत ठेवायचं, तिला प्रभावशाली बनवायचं, तिला शोषणावर आधारित नवीन व्यवस्था, पुरोहितगिरी, पुरोहितशाही या देशामध्ये पुन्हा नव्यानं प्रस्थापित करायची, प्रबळ करायची. आता बहुजनांनी हा विचार करावा, छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत की आमचे महापराक्रमी प्रेरणास्रोत, महापराक्रमी आमचं शक्तीस्थळ, जे आम्हाला आत्मिक बळ देतं, आम्हाला धैर्य देतं, लढण्याचं धाडस देतं, ते आमचं दैवत नसून ते आमचं अंतःकरण आहे.
आमच्या जीवनाची ती एक पद्धती आहे आणि ती जर पुरोहितशाही आमच्यापासून दूर करणार असेल, ती आपल्यापासून हिसकावून घेणार असेल, तर बहुजन हा दुर्बल आणि दुर्बल होणारच आणि मग दुर्बलांना गुलामगिरीशिवाय दुसरा पर्याय त्यांच्या समोर शिल्लक नसतो। म्हणून आता बहुजनांनो, आता तुम्हाला छत्रपतींच्या पूजा आरती स्तवन करून तुम्हाला गुलाम व्हायचंय का छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यामध्ये बुद्धीमध्ये डोक्यामध्ये घेऊन या जीवनाचं मार्गक्रमण करायचंय, गुलामीकडे जायचंय का स्वतंत्र बाण्यानं लढाऊ बाण्यानं छत्रपती शिवरायांचं वैचारिक वारस व्हायचंय? आता हा पर्याय तुमच्या समोर आहे। आपण थोडे शहाणे व्हाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत म्हणून त्यांच्या आरत्या त्यांचं स्तवन करणं अगदी बंद कराल एवढी अपेक्षा ठेवूया। हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।